नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत धारदार शस्त्राचा धाक दाखवून कॉफी शॉप लुटणारे गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कारवाई. धारदार शस्त्रांचा धाक दाखवत आणि दुकानावर दगडफेक करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना मोठं यश आलं आहे. अवघ्या 2 दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे, रोकड आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 26 मार्च 2026 रोजी रात्री 10:14 सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉपमध्ये आरोपींनी धाड टाकली. हातात धारदार कोयते घेऊन त्यांनी फिर्यादी चिदंबरम सुनील शिंदे आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गल्ल्यातील पैसे काढा, नाहीतर जिवंत सोडणार नाही असा दम देत आरोपींनी दुकानावर दगडफेक करत दिवसभराची कमाई असलेले 2900 रुपये जबरदस्तीने लुटून दिले. घटनेनंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान काही तासातच आरोपी ओंकार संभाजी साळुंखे वय 24 आणि आकाश जगन्नाथ पोंडे वय 21 यांना ताब्यात घेण्यात आलं. तर तिसरा आरोपी सौरभ प्रसाद पोद्दार वय 24 याला 2 दिवसांनी अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस दुचाकी किंमत अंदाजे 60,000, 4 धारदार लोखंडी कोयते वेगवेगळ्या आकाराचे, रोख रक्कम 1500. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 61,900 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडक कारवाईमुळे मिरज शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील, सांगली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.